घातक हल्ला झालेला आहे. काय नेमका हल्ला झालेला आहे आणि कुठे घडली घटना आणि कोणी केली? विशाल ऐरे नावाचा गुंड यांनी आज माझ्यावर प्राणघातक हल्ला केलेला आहे. सायली हॉटेलच्या पुढे मी गोविंदा रिक्षा स्टॉप कडून बहिणाबाई उद्यानकडे जात असताना माझ्या गाडीला सायली हॉटेलच्या जवळपास विशाल ऐरे आणि त्याचे साथीदार 20-25 जण मोटरसायकलींवर आले आणि मोटरसायकलवर आणून गाडीला आडवे झाले. गाडीच्या पुढे आडवे होऊन गाडी थांबवली आणि माझ्यावर प्राणघातक हल्ला केला. जीवे मारण्याचा प्रयत्न केला. मोठमोठे दगड घेऊन गाडीतून मारहाण केली आणि मला जीवे मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला, जो या शहरामध्ये पत्त्याचे क्लब चालवतो, सट्ट्याचे व्यवसाय करतो, 2 नंबरचे धंदे करतो आणि गुन्हेगारी क्षेत्रामध्ये आहे, तो त्याला पोलिसांनी हद्दपार सुद्धा केलेला आहे. त्याच्यावर असंख्य त्याच्याकडे रिव्हॉल्वर सुद्धा सापडलेली आहे. रिव्हॉल्वरने त्यांनी एक वेळा हल्ला सुद्धा केलेला आहे. अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तीच्या माणसांनी आज बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक जयंती उत्सव समितीचा मी अध्यक्ष असताना माझ्यावर अतिशय प्राणघातक हल्ला केलेला आहे. त्याच्याकडे धारदार शस्त्र असतात. अशा प्रकारे अशा गुंडाला जळगाव जिल्ह्यातून तातडीने MPDA लावून पोलिसांनी हद्दपार करावं आणि त्याच्यासोबत जे 2 नंबरचे धंदे करणारे लोक आहेत त्यांनाही हद्दपार करावं, अशा प्रकारची मी मागणी करीत आहे. आपल्यावर हल्ल्याचं काय कारण आहे? हल्ल्याचं कारण असं आहे की बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने मी बॅनर टाकलेले आहे. माझं बॅनरचं काम 7 तारखेपासून चाललेलं आहे. हा तिथे आज अचानक आला विशाल ऐरे आणि मला आई बहिणीहून शिवगाळ केली. मुकुंद सपकाळेचं काम बंद करा, त्याचे बॅनर छापू नका आणि त्याचं काम बंद करून माझे बॅनर छापा, अशा पद्धतीने धमकी त्या लोकांना देत होता. ते मला माहीत पडलं. मी त्याला फोन केला की असं का करतो आहे? नाही म्हणे, तू का कोणता वाया चालला का? मला त्याने शिवगाळ केली. याचा जाब मी त्याला विचारला आणि त्या जाब विचारल्यामुळे त्याला राग आला आणि त्या रागातून माझे बॅनर पहिल्यांदा होतील, तू असेल अध्यक्ष, तो अध्यक्ष असेल, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, म्हणून माझेच बॅनर पहिल्यांदा मी छापेल आणि या कारणावरून त्यांनी माझ्यावर अचानक हल्ला केलेला आहे. काय पोलिसात तक्रार दिली आपण? आता पोलिसांमध्ये तक्रार देण्यासाठी आलेलो आहे. बॅनर लावण्यावरूनच वाद आहे का? काही बॅनर लावण्यावरून बॅनर छापण्यावर पूर्ववनसातून झालेला प्रकार आहे का? पूर्ववनस्यातून म्हणजे काय, मी अशा प्रकारच्या गुंड प्रवृत्तीच्या विरोधात, गुन्हेगारी प्रवृत्तीच्या विरोधात सातत्याने लढत असतो. त्यांनी मागे रामेश्वर कॉलनीमध्ये जी दादागिरी आणि दहशत निर्माण केली होती, त्या दहशतीच्या विरोधात मी आंदोलन केलेलं आहे त्याच्या विरोधामध्ये. आणि असे म्हणजे तिथल्या रामेश्वर कॉलनीमध्ये, सुप्रीम कॉलनीमध्ये, त्या परिसरामध्ये त्याची प्रचंड दादागिरी आहे आणि अशा दादागिरीच्या विरोधात मी लढणं माझं एक नैतिक कर्तव्य समजतो. त्याच्या विरोधात यापूर्वी मी लढलेलो आहे. त्यामुळे त्यांनी हा हल्ला केलेला आहे. पोलिसांकडे काय मागणी आहे? पोलिसांनी त्याच्यावर MPD लावावा आणि त्याला हद्दपार करावं तातडीने, अशा प्रकारची मागणी माझी आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.